नमस्कार मित्रांनो, गोल्डन स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे. गोल्डन स्टोरीजमध्ये आजची ही गोष्ट एका अशा नात्याची आहे, जे वरून खूप कडक वाटतं, पण आतून त्यामध्ये प्रेमाचा अथांग सागर असतो. ही गोष्ट आहे राहुलची. राहुल शहरात एका मोठ्या कंपनीत कामाला होता. त्याचे वडील विनायकराव गावी एकटेच राहायचे. राहुल आणि त्याच्या वडिलांमध्ये गेल्या 5 वर्षापासून नीट बोलणे झाले नव्हते. राहुलला नेहमी वाटायचे की त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी कधीच काही केलं नाही. नेहमी पैशाची चणचण, साधे कपडे आणि कडक स्वभाव, हेच राहुलच्या नजरेत त्याचे वडील होते. एके दिवशी अचानक गावाहून निरोप येतो की विनायकरावांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. राहुल गावी पोहोचतो. अंत्यसंस्कार होतात, पण त्याच्या मनात दुःख कमी आणि एक प्रकारचा रागच जास्त होता. त्याला ते जुने घर विकून पुन्हा शहरात निघून जायचे होते. घर आवरताना राहुलला वडिलांच्या खोलीत एक जुने लाकडी कपाट दिसते. ते कपाट नेहमी लॉक असायचे. राहुलने ते उघडले. आत काही जुनी कागदपत्रे आणि एक पोलादी पेटी होती. पेटीला छोटेसे कुलूप होते. राहुल स्वतःशीच पुटपुटला, नक्कीच यात काहीतरी पैसे किंवा जमिनीचे व्यवहार लपवून ठेवले असतील. आयुष्यभर मला साध्या सहलीला जायला पैसे दिले नाहीत आणि आता स्वतः मात्र काय लपवून ठेवले कुणास ठाऊक. त्याने हातोडीने ते कुलूप तोडले, पण पेटी उघडल्यावर जे दिसलं ते पाहून राहुल गोंधळला. आत पैसे नव्हते, तर काही जुन्या वस्तू, कागद आणि एक डायरी होती. राहुलने ती डायरी वाचायला सुरुवात केली. पहिल्या पानावर वडिलांनी लिहिलं होतं, आज राहुल 5 वर्षाचा झाला. त्याला सायकल हवी होती, पण आज दवाखान्याचा खर्च इतका झाला की मी त्याला रडताना सोडून कामावर गेलो. मुलगा मोठा झाला की त्याला समजेल की बापाला त्याच्या रडण्याने किती त्रास होतो. राहुलला ती आठवण आली. तो दिवस त्याला आठवला जेव्हा तो सायकलसाठी खूप हट्ट करून रडला होता आणि वडील रागावून घराबाहेर गेले होते. राहुलला आतापर्यंत वाटायचं की वडील कठोर आहेत, पण डायरी सांगत होती की त्या रात्री विनायकराव स्वतः जेवले नव्हते. राहुलने डायरीची पुढची पाने चाळली. तिथे काही हॉस्पिटलची बिले जोडलेली होती. राहुलच्या नावावरची ती बिले होती. साधारण 20 वर्षापूर्वीची असेल. राहुलला आठवले, त्याला लहानपणी एक मोठा आजार झाला होता, पण त्याला वाटायची की ते साधे ऑपरेशन होते. डायरीत लिहिले होते, राहुलला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी 5 लाख रुपये मागितले आहेत. शेती गहाण ठेवूनही फक्त 2 लाख जमले आहेत. पत्नीचे दागिने विकले, पण तरीही रक्कम अपुरी आहे. आज एक निर्णय घेतला आहे. देवाने 2 किडन्या दिल्या आहेत. त्यातली एक कोणाच्या तरी कामात येईल आणि माझ्या मुलाचे प्राण वाचतील. हे कोणालाच कळू द्यायचे नाही, विशेषतः राहुलला तर नाहीच. त्याला वाटलं पाहिजे की त्याचा बाप खूप मजबूत आहे. हे वाचताच राहुलच्या हातातून डायरी खाली पडली. त्याला आठवले, वडील नेहमी कमरेला एक पट्टा बांधायचे. तो विचारत असे तेव्हा वडील म्हणायचे की पाठ दुखते, पण ते दुखणे पाठचे नव्हतेच, तर मुलासाठी दिलेल्या त्या दानाचे होते. डायरीच्या शेवटच्या पानावर एक पाकिट होतं. त्यावर लिहिलं होतं, माझ्या राहुलसाठी. त्या पाकिटात 50 लाख रुपयांची मुदत ठेवीची FD कागदपत्रे होती. त्यावर एक छोटी चिठ्ठी होती, बाळा, मला माहीत आहे मी तुला कधीच महागड्या गाड्या किंवा फिरायला पैसे देऊ शकलो नाही, कारण मी तुझ्या भविष्याची तरतूद करत होतो. हा पैसा तुझ्यासाठी आहे. जेव्हा मी नसेल तेव्हा तुला कोणासमोर हात पसरायला लागू नयेत. हीच एक बापाची शेवटची इच्छा आहे. राहुलला आता स्वतःची प्रचंड घृणा वाटू लागली होती. ज्या बापाने स्वतःचे शरीर विकले, स्वतःचे आयुष्य गरिबीत काढले, केवळ आपल्या मुलाचे भविष्य सावरण्यासाठी, त्याच बापाला राहुल कंजूस आणि कठोर समजत होता. राहुल त्या रिकाम्या घरात बसून ढसाढसा रडू लागला होता, पण आता माफी मागण्यासाठी समोर कोणीच नव्हते. त्याने त्या पेटीतील वडिलांचे जुने कपडे आपल्या छातीशी धरले. त्याला आता त्या जुन्या घराचा कोपरा न कोपरा वडिलांच्या त्यागाची साक्ष देत असल्यासारखा वाटत होता. म्हणून मित्रांनो, आईचं प्रेम उघड दिसतं, पण बापाचं प्रेम हे त्या पेटीसारखं असतं, जे शेवटपर्यंत कुलूप बंद असतं. वेळ असताना
आपल्या पालकांना समजून घ्या, कारण ते गेल्यावर फक्त पश्चाताप उरतो. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून सांगा. स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.